नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ओरिओ बिस्किटपासून घरच्या घरी तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत, जे की मार्केटमधून आपल्याला विकत आणण्याची गरज पण पडणार नाही. तर याचे आपल्याला काय बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मी ओरिओ बिस्किटचा एक मोठा पुडा घेतलेला आहे. आता एका बिस्किट पुड्यामध्ये 10 बिस्किट असतात, तर इथे मी 10 बिस्किटाचा वापर केलेला आहे. आता या सर्व बिस्किटांमधले आपण क्रीम आणि बिस्किट साईडला काढून वेगळे करणार आहोत. तर पहा, इथे मी बिस्किट साईडला केले आहेत आणि क्रीम देखील साईडला केलेली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही क्रीम आणि बिस्किट एकत्र सुद्धा करू शकता. आता मी क्रीम आणि बिस्किट साईडला केलेले आहे. चला तर मग आपण बिस्किट छोटे छोटे तुकडे करून घ्या बिस्किटाचे. तर या पद्धतीने मी बिस्किटाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. वाटलेस तर तुम्ही सर्व बिस्किटाचे तुकडे अगदी छोटे पण करू शकता आणि मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर पहा, इथे सर्व बिस्किटांचे छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत. आता हे बिस्किटांचे तुकडे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अगदी त्याची पावडर बनवून घेणार आहे. पहा, यानंतर पहा, बिस्किटाचे सर्व छोटे छोटे तुकडे करून तयार झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये सर्व बिस्किटाचे तुकडे काढून घ्यायचे. तर सर्व बिस्किटाचे तुकडे मी यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता हे बिस्किटाचे तुकडे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर पहा, याची मी अगदी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे. आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा, बिस्किटाची पावडर मी एका बाउलमध्ये सर्व काढून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करत दूध घालायचे आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये दूध घालणार आहोत. जसं जसं लागेल तर तसं यामध्ये दूध घालत जायचं आणि ह्याचं पातळसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी जेवढं लागेल तेवढं दूध यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याचे पातळसर असं मिश्रण बनवून घेत आहे. तर मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. तर अगदी मीडियममध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे. यानंतर जसं लागेल तसं मी यामध्ये दूध घातलेलं आहे आणि ह्याचं एकदम पातळसर असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर पहा, या पद्धतीने आपण याचे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. तर इथे आपले मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला एक पूर्वतयारी करून ठेवायची आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही कुकरच्या डब्याला लावून घेऊ शकता. जर बटर पेपर नसेल तर आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. पहा, सर्व डब्याला मी इथे तेल लावून घेतलेले आहे. सगळीकडून आपल्याला डब्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. यानंतर आपण सर्व डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. ऐनवेळी काय होतं, आपल्या डब्याला तेल लावायचं लक्षात राहत नाही, त्यामुळे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. आता तयार केलेल्या मिश्रणात आपण इनो घालणार आहोत. तर मार्केटमध्ये जो हिरवा इनो मिळतो तोच इनो आपण इथं वापरायचा आहे. बाकीचे इनो जे असतात ते आपण इथे वापरायचे नाहीत. तर यामध्ये मी इनो घालून थोडंसं दूध घालून छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. ही देखील पूर्वतयारी आपल्याला खूप फास्टमध्ये करायची आहे. आता ह्याचं बॅटर जे तयार झालेलं आहे, आता ते लावलेल्या डब्यामध्ये आपल्याला हे वतून घ्यायचं आहे. ही प्रोसेससुद्धा आपल्याला फास्टमध्ये करायची आहे. जोपर्यंत इनो ॲक्टिव्हिटी असतो तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी छान असं उकळलं की यामध्ये डबा ठेवून द्यायचा. आता कुकरला झाकण लावून घेऊयात. पहा, कुकरला झाकण लावताना कुकरची रिंग आणि शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अगदी 10 मिनटं मी याला शिजवून घेणार आहे. आणि कमी गॅसवर आपल्याला 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. पहा, 10 मिनटानंतर आपण कुकरचा डबा बाहेर काढलेला आहे. तर इथं आपण ओरिओ बिस्किटपासून केक बनवणार आहोत. एक 10 मिनटं आपल्याला हा केक गार होण्यास ठेवायचा आहे. आता 10 मिनटानंतर केक गार झालेला आहे. आता आपण याच्या कडा मोकळा करून घेऊयात. चाकूच्या साहाय्याने आपण ह्याच्या सर्व कडा मोकळ्या करून घेत आहोत. तर पहा, या पद्धतीने मी याच्या सर्व कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये हा डबा पालथा करून घ्यायचा आहे. कुकरच्या डब्याला आतून जर तेल लावलं तर आपला जो पदार्थ आहे तो कुकरला चिटकणार नाही, डब्याला चिटकणार नाही. त्यामुळे आपण आतून तेल लावून घ्यायचं आहे. तर पहा, आपला केक इथं ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता आपण याला थोडंसं डेकोरेट करूया, थोडं सजवून घेऊयात. तर इथे मी साखरेचं पाणी केलेलं आहे. जे साखरेचं सिरप असतं ते इथे मी तयार करून घेतलेलं आहे आणि चमचेनं मी यावर साखरेचं सिरप घालत आहे. सर्व बाजूने मी याला साखरेचं सिरप घालून घेतलेलं आहे. मी हा केक जास्त गोडही नाही आणि जास्त सपकही नाही केलेला, अगदी मीडियममध्ये केलेला आहे. तर सर्व साखरेचं सिरप मी कडेनं केकवर घालून घेतलेलं आहे.
तर साखरेचं सिरप टाकून तयार झालेला आहे. तर आपण यावर 2 ओरिओ बिस्किट ठेवणार आहोत. थोडंसं आपण याला डेकोरेट करणार आहे, त्यामुळे मी यावर 2 ओरिओ बिस्किटं रवून घेतलेले आहेत. केक इथे मी बिस्किटांचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही तुमच्या ह्याने काहीसुद्धा वापरू शकता. कसेही तुमच्या ह्याने डेकोरेट करू शकता. क्रीम असेल, अजून काय असेल तर तुम्ही त्याने केकला डेकोरेट करू शकता. तर इथे मी बिस्किटाने आणि छोटे छोटे जे कलरचे जेली असतात त्याने मी इथे केकला डेकोरेट केलेलं आहे. तर दिसायलासुद्धा आपला केक अगदी छान आणि सुंदर दिसत आहे, तसाच चवीला देखील खूप भारी झालेला आहे. यानंतर पहा, इथे आपला केक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जरासुद्धा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्यापासून आपले व्हिडिओ रोजच्या रोज येत जातील. चला तर मग आपण केक थोडासा कट करून घेऊयात. पहा, मी ते छोटासा केक एक साईड त्याची कट करून घेत आहे. तर पहा, इथे मी केकची एक साईड कट करून घेतलेली आहे. पाहताच तुम्हाला दिसलं असेल की आपला केक किती स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि तेवढाच चवीला देखील खूपच छान झालेला आहे. तर तुम्ही देखील असा केक नक्की तयार करून पहा. तुमच्या मुलांना देखील केक हा खूप आवडेल. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या घरगुती रेसिपी या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील.